कर्क राशीचा पती आणि कर्क राशीची पत्नी दोघंही एकाच राशीचे, समविचारी. त्यामुळे मोठे वैचारिक बदल, तफावत या दोघांमध्ये आढळत नाही. दोघंही शांत, भावनाशील, समंजस, लाघवी, मन जिंकून घेणारे. संसारासाठी आवश्यक असणारा प्रेमळपणा, हळुवारपणा या दोघांजवळ असतो. अगदी शांत, तळ्यातील पाणी जसे तरंग न उमटलेले, स्थिर, गहिरे वाटते, तसा यांचा संसार असतो. त्या पाण्यात दगड पडल्यावर तात्पुरते तरंग निर्माण होतात, वलय उमटतात, पण परत पाणी पूर्ववत शांत, स्थिर होते. पत्नी कर्क राशीची असणं ही कुठल्याही पुरुषासाठी भाग्याची गोष्ट असते. तिचा नम्र, सोशिक स्वभाव, कामसू वृत्ती, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणे, सतत उद्योगात गढलेले असणे, काटकसरी स्वभाव, स्वच्छ, नीटनेटकीपणाची राहणी हे गुण कुठल्याही पतीला आवडणारेच असतात. कर्क राशीचा पतीही नम्र, मर्यादाशील, स्त्रीचा आदर करणारा, पत्नी वगळता इतर स्त्रियांकडे आदराने बघणारा, मित्रत्वाने वागणारा, सहिष्णू वृत्तीचा, जे आहे त्यात समाधान मानणारा, प्रपंच सुखकारक व्हावा यासाठी धडपडणारा असा असतो. असं सगळं आलबेल, सुखी चित्र यांच्या संसाराचे दिसते. चिडचिड, आरडाओरडा झालीच तर काही क्षणांपुरतीच. परत दोघंही मनाने एकत्र होतात. दोघांचंही आर्थिक व्यवहाराचं गणित बरोबर असतं. प्रवासाची, पर्यटनाची आवड असते. मित्रपरिवार, आप्तजन भरपूर असतात दोघांचे. कर्क राशीचं जोडपं अगदी मध्यरात्री सुद्धा अडचणीत सापडलेल्यांसाठी धावून जातं. दवाखान्यात असलेल्या आप्तांनाच नव्हे तर अगदी तोंडओळख असलेल्या व्यक्तींसाठीही डबा वगैरे घेऊन जातात. आणि परतफेडीची अपेक्षा हे दोघंही कधीच ठेवत नाहीत. शृंगाराच्या बाबतीत दोघंही संयमी, लाजरेबुजरे असल्याने मेष, सिंह, धनु या राशींसारखे दिलफेक प्रेम वागणं यांना जमत नाही. थिल्लरपणा नको, तिथं सवंगपणे प्रेमाचं प्रदर्शन करणे यांना आवडत नाही. नेहमी दुसऱ्यांचा विचार आणि शेवटी स्वतःचा विचार करणारी ही परोपकारी जोडी. आपण वागलेलं जोडीदाराला आवडेल की नाही, असं बोललो तर रुचेल की नाही, याचा विचार करत राहतात. प्रेमाचे, भावनांचे, जोडीदाराबद्दल वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणाचे प्रकटीकरण यांच्याकडून लवकर होत नाही. दुरून दुरून एकमेकांवर प्रेम करत राहतात. नजरेतूनच प्रेम आहे हे दाखवत राहतात. एकांतातही हे जोडपे सभ्यतेची मर्यादा ओलांडत नाही. जोडीदाराला आवडणार नाही अशी कोणतीही कृती करत नाही. तारुण्यात जरी त्यांचे वर्तन प्रेमळ, मर्यादशील, धीरोदात्त असले तरी उतारवयात ही जोडी अतिशय काळजी करणारी होते. चिंता चिंतेप्रमाणे जाळते असे म्हणतात. त्याप्रमाणे आता पुढं काय होणार या चिंतेत हे जोडपे असते. मनातले विचार मनातच दडपत आल्याने, झुकते घेतल्याने उतारवयात मात्र सहनशक्ती संपुष्टात आलेली असते. शारीरिक व्याधी दोघांच्याही मागे लागलेल्या असतात. चिडचिड, वरचेवर उदास राहणे, एकटे बसणे, संध्याकाळी डोळे भरून येणे असं होऊ लागतं. अशा वेळी एकमेकांना प्रेमानं धीर देणं गरजेचं बनतं. दुर्लक्ष होणं, नाकारलं जाणं, नकोसं वाटणं हे कर्क राशीचे जोडीदार सहनच करू शकत नाहीत. दुष्टपणा, अप्पलपोटेपणा यांना जमत नाही. त्यामुळे उतारवयात हे जोडपं हळवं आणि उदासीन होतं. तेव्हा एकमेकांना सहवास देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर कुटुंब, मुलंबाळ आणि प्रेम हे या राशीच्या लोकांना आवश्यक वाटतं. नव्हे त्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. एकमेकांना एकमेकांबद्दल काय वाटलं, काय भावना निर्माण होत आहेत हे अवश्य सांगावे. मनमोकळे बोलावे, व्यक्त व्हावे, तर या राशीच्या लोकांना होणारा मानसिक त्रास नक्कीच कमी होईल आणि त्यांचा संसार यशस्वी होईल.